अरे हे वीरपणाचे उद्गार तुला शोभत नाही. अरे निराज, मी जो इतका खिन्न झालो आहे त्याला कोण करते? एक तर फार दिवसापासून आम्हा उभ्यांचा प्रेम वाढून आणि रॉकीच्या वेळेला आम्ही एकमेकास ठरलो. दुसरा माझा भाग माझे हितचित्त करणाऱ्याने माझा हाडवरी दुर्योधन याला अर्पण केल्याने मला या जगात तोंड दाखवण्याची सुद्धा जागा उरली नाही. माझ्या लक्षातच आलं नाही. आता या सर्व गोष्टीचा विचार केला असता तुझी स्थिती फार शोकास्पद आहे. नारायण नारायण याच संशय शोकास्पद म्हणून काय सांगू महाराज?
प्रमाणे ये परलोकी सौख्य होईल हेच केलं पाहिजे. तर मग संन्यास घेऊन कंदमुळं सेवन करून कुठल्याही अरण्यात पडून राहील, पण त्या लोकांचा मला संबंध नको. ही युक्ती बरी आहे. पण त्यातही एक उभी आहे. आता माझ्यावर तुझा विश्वास असेल तर सांगतो बाबा, नारायण नारायण. आपणावर विश्वास ठेवण्यासारखा या जगाच्या प्राणीच आढळू शकत नाही. सांगा महाराज, मी उपदेशात पात्र आहे. मग पार्था, तू जो संन्यास घेणार आहेस ना, त्रिदंडी घे. काय त्रिदंडी संन्यास? त्रिदंडी म्हणजे कार्यसिद्धी योगाने जर कार्यसिद्ध होण्याचा समय आलाच तर तुला पुन्हा गृहस्थास होता येईल. नारायण नारायण. सुभद्रेचा विवाह आजच व्हायचा असून ती एकाएकी अंतर्गृहात नाहीशी झाली आणि तिचा शोध या अरण्यात चालला आहे. तर मग नारद स्वामी, माझा अशा वृद्ध दग्ध झाला असता या स्वार्थरूपी जलवृष्ठाने त्याला पुन्हा अंकुर फुटतील असं वाटतं. या स्तवत्या सुंदरीचा शोध मी अरण्यात घेतो, म्हणजे प्रारब्ध योगाने कदाचित साफल्य तरी होईल. ठीक आहे, परंतु तसंच पडल्यास मी केलेल्या उपदेशाचं स्मरण ठेव. नारायण नारायण. हे मी कदाचित विसरणार नाही. मीही आता तिकडे जाऊन कसा काय प्रकार घडलाय ते पाहतो. आपल्या चरण कमले पाहत असो. तुझा विजय असो पार्था, तुझा विजय असो. पावना पावना यामना, पावना 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 यामना. हे तव भजनी, हे तव भजनी निरंतर वासना, निरंतर वासना.
दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. यातला तथांश समजून घेतल्यावर आपण इथून जाऊच नाही. त्याप्रमाणे झाल्यामुळे मला फार श्रम भोगावे लागले. ती आज माझ्या हस्तगत झाल्यामुळे मी कसा प्रशांत होऊन गेलो. आता माझ्या सोच्याच पारावर नाही. अरे ही तर माझ्या मोहिनी मंत्राने अगदी निश्चित झाली आहे. तर हिला या बल्लविराशीवर घेऊन आपला मंत्र काढून घ्यावा, म्हणजे ही सावध होईल. आता हिला मधापासून सोडविणारा कोण आहे? या सर्व चोक्याचा उपभोग भोगणारा दैववान पुतळा भेटच आहे. दृष्टाने या स्त्रीला ही स्त्री कोण असावी बरं? माझी प्रिया सुभद्रा तर नव्हे ना? तीच. जरी मला तिचे मुख अद्याप दिसले तरी हे पहा, पण तिथल्या मनुष्याला काळोखात जसा मनोमन विषाचा आघात दिसू लागतो, माझे मन सुभद्रामय झाले असल्याने ती स्त्री सुभद्रेप्रमाणे दिसायची. असेल तर नसेल ना? आता इतका विचार कशा? ती पहा, ती स्त्री हळूहळू सावध होत चालली. आता खरे काय ते कळू नये. हो हो, अन्य प्रश्नाची धुंदी उतरल्यानंतर मनोज जसा सावध होऊ लागतो तसाच या स्त्रीने आपले विशाल आणि काळे डोळे उघडण्यास आरंभ केले आहे. तेव्हा ती आता सावध होतात. तिला जाऊन एका मानेगा देतो. म्हणजे व्याघ्र खाऊन संपुष्ट होते. कोणी बाई बोलत आहे असं ऐकलं की मला बाई लग्न मंडपातच घेऊन चालला आहे असं वाटतं. देवा तेव्हा या संकटातून मी कशी पार पडेल कुणाच ठाऊक. त्या राक्षसाला खाली पडून त्याच्या उरावर बसून त्या
जसा शिरछेद केला तो एक मायावी प्रभा अदृश्य झाला. ही गोष्ट फार वाईट आहे. बरं, त्याच्या शोधाच्या नादी लागावे तर ही स्त्री अरण्य देखतीच आहे. तिच्यावर नवीन संकट येते त्याचा नेम नाही. माझ्या नेत्राचे सार्थक झाले. हीच ती माझी प्रिया सुभद्रा. हा कसं बरं, आपण काहीला ओळखत नाही अशातून माझे अंग राक्षसाच्या रक्ताने भरलेलं आहे. पण ही मला ओळखणार नाही. बरं, अगोदरी आपल्याशी काय भाषण करते म्हणजे त्याचप्रमाणे बथावणी करायला बरे पडेल. देवा देवा, काय हा माझ्यावर पुढे मांडला आहेस? काय कहर चालवला आहेस देवा? शब्बास प्रिये, शब्बास. त्या दुर्योधनाने वळण्याविषयी तुझ्या मुखातून आलेले शब्द ऐकून मी धन्य धन्य झालो. देवा देवा, खरोखरच काय कहर चालवला आहेस? काय कहर मांडवला आहेस माझ्यावर तू? Yeah.
जीव या जगात आहे का अथवा कोणीही नाही. मेल्या फुटक्या नशिबा किती किती प्रकाराने मला वेढला आहेस. मी आशा धरून जिवंत राहायला एक तरी मार्ग सोडला आहेस का? बरं, ज्यांच्या जीवावर मी आप्त बंधू ह्याला तुच्छ मानलं यांचा तरी ठिकाणा कुठे आहे?
कडून हिला तीळ प्राय सहाय्य होण्याजोगे नाही हे जाणून या पर्वतावरून ढासळलो मी या दुःख समुद्रात गठाना घातोय. तेव्हा आज माझ्या जन्माचा शेवट तर होणार नाही ना. सगळीकडे पाहावं तर सगळीकडे सामसूम काय चाललंय काहीच कळत नाही मला. आता कसे करावे? अजून हिला संशयात ठेवणे उपयोगी नाही. मी हा कोण हे गुप्त ठेवून बाकीचे तिला कळवले पाहिजे. काय धाडकेपणा या पिल्यांचा कोणीच उत्तर देत नाही. अगं हे सारंगने, अगं हे कुसुमावती, सारंगने कुसुमावती. अबे सुंदरी, अगं तू कोणाला हाक मारतेस? इथं तुला कोणी उत्तर देणार नाही. काय कोणीच उत्तर देणार नाही म्हणजे? आणि असा हा भयंकर वेश धारण करून आपण माझ्या अंतःपुरात आहात असे आपण आहात तरी कोण? हे चारू रात्री मी तीर्थयात्रा करणारा एक प्रवासी आहे. मी मार्ग चुकून या घोर अरण्यात आलो. तो एक मधोमध मांसाहारी प्राणी भेटला. त्याचे शिकार करण्यात माझी वस्त्रे रक्ताने भिजून गेली. यामुळेच मी तुला असा भयंकर दिसतोय. म्हणजे मी या घोर अरण्यात आहे. इथं मला कुणी आणले? ते कसं काय झालंय मी नाही सांगू शकत. तेव्हा माझ्याने हे सहन होत नाही. दादा बहिणी आणि आधी करून म्हणतील की खास मुहूर्त चुकवण्याकरिता मी हे साहस केले. तेव्हा विनाकारण हा कलंक माझ्यावर लागला ना. नाही माझ्याने हे काही सहन होत नाही. तेव्हा मी काय करू? मला माझा जातो प्राण. हा दुष्टा त्रिघात्या धनंजया काय केलं? अरे मी तुझवर हसत आहे. असे कडे असून आपला खरा उलटाच सांग बोलत इकडल्या इकडेच इंद्रप्रस्थ नगरीत नाही. मूर्ख शिरोमणी, तुला हे कसं रे सुचलं नाही? धिक्कार असो मला. अरे पण बसल्यास का म्हणावं? हिला किंचित मूर्छा आली तर ही सावध होतात आपण कोण आहे हिला कळवून दिलं. अशी इंद्रप्रस्थात घेऊन जा. यादव काय करतात ते नंतर पाहू. प्रिये सुभद्रे, अगं सावध व सावध. हा सेवक तुझा पाठ
माझ्याजवळ दुसरा कोणी नाही. अरे ही काय सावधवत नाही ना. तिला प्रबळ मूर्छा आली. जर या वेळेत थोडेसे पाणी मिळेल तर ही आता नक्की सावध होईल. पण जवळपास कुठे पाणी दिसत नाही. जाऊन कुठेतरी शोधून आणलं पाहिजे. विलंब करून उपयोग नाही. पण हिला एकटीला सोडून कसं बरं जावं. हातवा काय हरकत आहे. इतक्यात कोण येत इथं. सेनावर स्वतः कशीदाने माझं नाव काढून माझ्या प्रियाने मला द्वारकेत असलेवेळी मला दिलाय. तो तिच्या अंगावर घालून तिला झाकून ठेवतो. हिला मी तुझ्या स्वाधीन केला आहे. मी इदा उदा भय दिले तोपर्यंत हिचं रक्षण कर. त्यांनी जी बतावणी करावयास सांगितली ती केली. त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व जुळून आले. आता त्याच्या कपाट नाटकाचा शेवटचा भाग उरला आहे. तेवढा करून या पुरुषाच्या कामगिरीतून मोकळे व्हावे. कृष्णाने स्वतः पत्र लिहून दिले आहे. त्या थैलीत घालून दिले आहे आणि सांगितले आहे की सुभद्रेच्या कंठातील रत्नमाळा या थैलीत घालून ती थैली चिकट टाकून दे आणि मग सुभद्रा देवीला पुन्हा आणून तिच्या मानात ठेव. तर आता त्याचप्रमाणे करावे. सुभद्रा गेली कुठं. जागा तर चुकलो नाही ना. तेच काम. हीच पल्लव राशी. हे दोन वृक्ष. मग सुभद्रा गेली कुठं. व्याघ्रस्यादी करून पशुने भक्षण केली किंवा त्या जाड्या राक्षसाने पुन्हा हरण केली. काही कळत नाही. हाय हाय प्रिय सुभद्रे, आता मात्र खचित तुला मी अंथरलो. सखे, या अर्जुनाच्या नाभाने तू व्यर्थ फसलीस. कांते भारत
तरी माझे सांत्वन करायला कोणी येणार यास्तव आपले आपण सांत्वन करून पुढील मार्ग काढला पाहिजे. अरे हे काय बहुधा ती पहिली त्या सुंदरीत असली पाहिजे. ती इकडे तिकडे नाचत असते व तिच्या वस्त्रातून गळून पडले असेल. बर यात काय हे पाहायला काय चिंता आहे. अरे ही रत्नमाला माझ्या ओळखीची आहे. तीची रत्नमाला द्वारकेत असताना मी माझ्या प्रियेला अर्पण केली. अख्खा या पत्रात काय लिहिले ते पाहू. हे पत्र माझ्या प्रियेने दिल्याप्रमाणे दिसते आणि तेही मलाच. तर मग वाचून बघायला काय चिंता आहे. श्री मत्स्य कुलनेश्वर पंडित मत्त प्राण वल्लभ पात्राज यांच्या चरण कमली गीताधर विज्ञापन अर्पण असेल. या हतभाग्याला तू शोभत नाहीस. बरं पुढे वाचू. यावरून पत्रा समेत कुणीतरी रत्नमाला देऊन माझ्याकडे कोणासाठी धाडण्याचे सुंदरने ठरवले होते. पण मध्येच राक्षसाने घात केल्यामुळं ते सर्व तसेच राहिले. असो शेवटल्या गीतात प्रिया काय म्हणते ते वाचू. रिपुने ता भार्यासी सुचली यात्रा कैसी यामुनी होऊनी संन्यासी यामदसी. या शेवटच्या लेखाने तर माझ्या हृदयाचे पाणी पाणी होऊन गेले. प्रिये जरी तो मर्मभेद लेख लिहिलास याबद्दल तुला
काडीबद्दल दोष देण्याची जागा सुद्धा उरली नाही. त्या स्त्रीच्या मानावरून पाहिले तर ते तुझे लिहिणे हे फारच मर्यादेचे होते. ठीक आहे, तुझ्या सूचनेप्रमाणे आता संन्यासच घेतला पाहिजे आणि तो घेतल्यावर या पत्राचे पारायण या मालेनं तुझ्या मंगल नामाचा जप या वाचून दुसरे काहीच करणार नाही. बरं, संन्यास घ्यायचा माझा निश्चय तर झालाच, पण तोही त्रिधांडी खावा म्हणजे त्या पुरुषाच्या उपदेशाने मी मान दिल्यासारखंच होईल. प्रिया सुभद्रा गौरवनित्या स्वप्नाची हे पडले